नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेच्या काही अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर ते नेमके बदल काय करण्यात आलेले आहेत, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तर या ठिकाणी जे बदल करण्यात आलेले आहेत, त्याबद्दलचं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि ते निवेदन तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तर हा पहिला बदल आहे, की ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही मर्यादा होती, जो कालावधी होता, तो आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. आता दुसरा जो बदल आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एकतर रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. हा दुसरा बदल आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदर योजनेतून 5 एकर शेतीची जी अट ठेवण्यात आलेली होती, ती अट पण आता वगळण्यात आलेली आहे, असं या निवेदनात सांगण्यात आलेलं आहे. पुढे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. तर 65 वर्षापर्यंतच्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. खाली परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एकतर जन्मदाखला, 2 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आता खाली 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल, तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल, त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. तर ज्या महिलेकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, तर त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे या 7 अ, गोष्टी या ठिकाणी ॲड करण्यात आलेल्या आहेत किंवा या पूर्वीच्या जे काही अटी शर्ती होत्या त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक